गुरुजी तालीम हे नाव एक आपण पाहिलं की तालमीतला गणपती असं वाटतं, तर यामागचा नेमका इतिहास काय आहे आणि जे ऐकलं जातं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, तर याचं काय महत्त्व आहे? त्यावेळेसचे नानासाहेब खाजगेवाले, भिकू पांडुरंग शिंदे, शेख लालाबाई, रुस्तुमबाई नालबंद बंधू यांनी दोन्ही समाजातल्या हिंदू मुस्लिम समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन या मंडळाची स्थापना केली। त्यामुळे ह्या मंडळाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती मंदिरामध्ये। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या गुरुजी तालीम गणपतीकडे पाहिलं जातं। काय नेमका इतिहास आहे या गणपतीचा आणि गणेशोत्सवामध्ये नेमकं कसं वातावरण असतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य असलेले परदेशी सर आहेत। गुरुजी तालीम हे नाव एक आपण पाहिलं की तालमीतला गणपती असं वाटतं, तर यामागचा नेमका इतिहास काय आहे आणि जे ऐकलं जातं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, तर याचं काय महत्त्व आहे? हे आपलं गुरुजी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ। गुरुजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याअगोदर 5 वर्ष हा आपला तालमीत बसवला होता। त्यावेळेसचे नानासाहेब खाजगेवाले, भिकू पांडुरंग शिंदे, शेख लालाबाई, रुस्तुमबाई नालबंद बंधू यांनी दोन्ही समाजातल्या हिंदू मुस्लिम समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन या मंडळाची स्थापना केली। त्यामुळे ह्या मंडळाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। पण मानाचा तिसरा हे जे काय महत्त्व आहे हे या गणपती मंडळाला कसं प्राप्त झालं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात त्या काळची जुनी ही तालीम होती आणि ही तालमीचा सर्वात पहिला गणपती बसलेला होता। त्यामुळं ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी की मिरवणुकीमध्ये खूप वाद निर्माण झाले की जवळजवळ 150-200 मंडळांची स्थापना आली की मिरवणुकीला कुठला गणपती पहिला यायचा, काय करायचं ही व्यवस्थापन करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस नानासाहेब खाजगेवाले असतील, श्रीमंत भाऊसाहेब रंगारे असतील, ह्या घोटवडेकर असतील, त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन की ह्याच्यावर आपण विचार विनिमय करू म्हणून पुण्याचा ग्रामदेवत कसबा गणपतीला पहिला मान दिला। त्यानंतर पुण्यातील ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी दुसरा मान दिला। पुण्यातली सर्वात मोठी तालीम म्हणून तिसरा गुरुजी तालीमला मान दिला। तसंच मोठी पुण्यातील बाजारपेठ म्हणून तुळशीबागेला मान दिला। स्वतः लोकमान्य टिळकांचा केसरीवाड्याला 5वा मान दिला। ते आजपर्यंत तीच परंपरा चालू आहे। तर दुसरा आपण गणपती बाप्पाचं हे रूप पाहतोय, अतिशय मनमोहक रूप आहे, प्रसन्न करणारी मुद्रा आहे ती गणपती बाप्पाची आपल्याला पाहायला मिळते। तर मूर्तीविषयी काय नेमकी वेगळी ओळख या मूर्तीची आहे? कशापासून बनवलेली ही मूर्ती आहे? ही सर्वात पहिली आपण ज्यावेळेस आपल्या मंडळाच्या मूर्त्या असायच्या त्यावेळेस सगळ्या वेगवेगळ्या रूपात मूर्त्या असायच्या। पण नंतर 1972 साली ज्यावेळेस माझे वडील नगरसेवक या मंडळाचे अध्यक्ष होते श्यामसिंग परदेशी, त्यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून विचार केला की आपण एक कायमस्वरूपी मूर्ती बनवू। म्हणून ही कायमस्वरूपी पैलवानी स्वरूपाची विलोभनीय अशी मुशाकार आरूढ असलेली ही महाराष्ट्रातली पहिली मूर्ती घडवली। कैलासवासी प्रकाश गोसावी ह्या मूर्तिकारांनी ही मूर्ती घडवली। ही 700-800 किलोची शाडू मातीची मूर्ती आहे। आणि त्याच नंतर ज्यावेळेस की पर्यावरणाचा विषय आला किंवा पाणी प्रदूषणाचा विषय आला त्यावेळेस सर्वांनी निर्णय घेतला की 2011 साली की आपण मूर्ती ही छोटी करून हौदामध्ये विसर्जन करणार। त्यावेळेस मानाच्या 5 गणपतींनी पुढाकार घेऊन हा सर्व मंडळांसमोर आदर्श ठेवला। 2011 साली हुबेहूब अशी आपण ही फायबर ग्लासची उत्सव मूर्ती तयार केली आणि जी शाडू मातीची मूर्ती ती आमच्या मंडळाच्या मंदिरामध्ये दर्शन मूर्ती 12 महिने असते। तर या मंडळाचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस विसर्जन असतं त्यावेळेस संपूर्णपणे गुलालामध्ये खरं तर बाप्पाची मिरवणूक निघत असते। तर ते नेमकं काय इतिहास आहे, त्याचं काय महत्त्व आहे? गुरुजी तालमीची आपली विसर्जन मिरवणूक वैभवशाली पारंपरिक पद्धतीने असते आणि अनेक म्हणजे कमीत कमी आम्हाला कळते कमीत कमी 100 वर्ष तरी झाले असतील ही गुलालाची प्रथा आहे। आणि सर्व मंडळांनी आम्हाला पोलीस प्रशासनाने असो, पुणे कॉर्पोरेशन आयुक्त असो किंवा महाराष्ट्र सरकारने आम्हाला आवाहन केलं, त्या आव्हानाला हे करून आम्ही आता सध्या थोड्या कमी प्रमाणात पण उच्च प्रतीचा गुलाल वापरतो। जी परंपरा आहे ती आजही गुरुजी तालीम मंडळाकडून जपली जाते। खूप जुनं हे सगळं मंदिर आहे। लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेस या गणपतीला मानाचं तिसरं पद आहे ते बहाल केलेलं आहे। आणि पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्येच म्हणजे अगदी लक्ष्मी रोडला लागूनच हे गणेश मंडळ आहे। पूर्वी या गणपती बाप्पाला तालमीमध्ये खरं तर विराजमान करायचे, पण आता ती तालीम नाही, त्यामुळे लक्ष्मी रोडच्या या रस्त्यावरती गुरुजी तालीम मंडळाचा जो गणपती आहे तो विराजमान होताना पाहायला मिळते आणि अतिशय प्रसन्न करणारी भावमुद्रा आहे। आणि
मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ, जो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं, त्याचं सुद्धा आज आपण दर्शन घेतलेलं आहे आणि गणपती विषयीचा जो इतिहास आहे तो सुद्धा आपण सांगितलेला आहे। कॅमेरामन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।